पहिली 3 षटकं आपल्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. जर पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये आपण पूर्ण केली नाहीत तर चौथ्या म्हणजेच अंतिम षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. आणि हा नियम प्रत्येक संघासाठी आहे. पंचांचा इशारा, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडूला उजव्याशीच्या बाहेर जाऊन आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. निर्धाव चेंडू इथे पावप्लेच्या षटकाला सुरुवात होते. पहिला चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव आलेला आहे. रुपेश आपण पाहतोय बऱ्याच वर्षांचा एक्सपिरियन्स अनुभव आहे या खेळाडूकडे आणि एक चांगला संघाची बांधणी आपण पाहतोय. जागृती ठेव. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं जय गणेश पानथवडे या संघाने गतवर्षी नाईट टुर्नामेंटमध्ये याच मैदानात बरीच चांगली कामगिरी केली होती. पुन्हा एकदा त्याच कामगिरीसाठी ते सज्ज झालेत. स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. एक लाऊड अपील, पंच मात्र अपील फेटाळून लावतात आणि नेहमीप्रमाणे आपण पाहिलं उत्साही अतिउत्साही आपल्याला यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. षटकाचा विचार केला पहिले 2 चेंडू कशा प्रकारे हाताळलेत बघा. पहिला चेंडू उजव्याशीच्या बाहेर फुललेंचा, दुसरा चेंडू टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेणारा थोडासा मूव्ह होणारा चेंडू आपण पाहतोय. सलवेरांच्या भूमिकेत अक्षय आणि त्याच्या साथीला आपण पाहतोय ते म्हणजेच अभिजितकडे आपण पाहिलं तर पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून दोन्ही संघांची निवड. पुन्हा एकदा काय चेंडू आहे बघा. यालाच म्हणतात अनुभव, यालाच म्हणतात एक्सपिरियन्स. फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करतो याची कल्पना गोलंदाजाला आहे आणि त्याला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय प्रत्येक चेंडूवर. भगवानच्या मैदानावर निर्धाव षटक टाकणाऱ्या गोलंदाजाला पण याच नाईट टुर्नामेंट मध्ये पाहिलंय. यावेळेस चेंडू उजव्याशीच्या दूरवर जाणारा पंचांचा इशारा येतोय वाईडचा. अवांत स्वरूपाच्या धावेने ते धावफलकाला सुरुवात होते. अक्षयविषयी सांगायचं झालं तर गतवर्षी नाईट टुर्नामेंट मध्ये त्याने एक नव्हे तर 2 अर्धशतकं याच मैदानावर धडकवली होती. तोच अक्षय आपण पाहतोय पानथवडे संघाचा. फलंदाजी करतोय. स्विचचा स्ट्रोक, चेंडू जाईल डीप थर्ड मॅन सिमेंटच्या दिशेला 4 धावांसाठी. वेलकम फॉर डीजे. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा. षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडू या षटकातील झालेत. फुलटॉस चेंडूला भिरकवले. पंचांचा इशारा येतोय. ओव्हर दी वेस्ट साईडचा बीमरचा इशारा येतोय. नो चेंडू असेल, नो +1 एकूण 2 धावा मिळतील आणि फ्रीजची सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाज अभिजितला. अभिजित सारख्या चांगल्या फलंदाजाला पहिला चेंडू फ्री हिट म्हणजे खऱ्या अर्थाने मेजवानी, ही पर्वणी तो स्वीकारणार काही पाहायचंय. मेजवानी म्हटल्यानंतर भाईजान आज आपण डे क्रिकेटमध्ये फुलदेव सासवडे आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये पाहिलं ते म्हणजे मेजवानी हॉटेलचे मालक विनायक गावडे यांना आपण फलंदाजी करताना पाहिलं आणि मॅन ऑफ द मॅच किताब देखील त्यांनी पटकावला. कव्हरच्या डोक्यावर चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातो डीबॅकच्या गाव सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत कणखणीत चौकार. डीजे भाईजान म्हणत आपल्याला की आपण आपल्या दोघांनी ते समालोचन केलं. विनायक गावडे हे मेजवानी या हॉटेलचे मालक आहेत, मात्र त्यांच्यामध्येही आपण पाहिलं क्रिकेटची गुण आहेत आणि आजही जेव्हा संधी मिळते ते क्रिकेट खेळतात. त्याच दरम्यान रुपेशचा हा पुढचा चेंडू, या चेंडूला करपंच दिशेला खेळून करत आहे. क्षेत्ररक्षण जोपर्यंत होईल त्या दरम्यान एक धाव घेतली जाते. सन्माननीय राजन नाईक यांना पुनश्च एकदा माझी विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय.
बघा मित्रांनो, लक्ष द्या. पहिले षटक पूर्ण करण्यासाठी आपल्याला 5 मिनिटाचा अवधी लागलाय आणि उर्वरित 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं पूर्ण करायची आहेत. जर 2 षटकं 10 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर मात्र आपल्याला चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. मित्रांनो, आम्हाला कल्पना आहे सारखं वेळेचं बंधन असणं, वेळ सांगणं हे कोणत्याही खेळाडूला आवडत नाही. मात्र आज फायनल नाईट आहे आणि बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत आणि आपल्याला सामने हे विद्युत झोतात या फ्लडलाईट्समध्येच खेळवायचे आहेत. त्यासाठी आम्हाला वेळेचं बंधन आहे आणि आम्ही वेळोवेळी आपल्याला दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज सोहम भाभी. पंचांच्या डावीकडून पहिला चेंडू सोहमचा. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून केला जातोय. कव्हर पण क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. एक धाव इथे पूर्ण केली जाईल. दोन्ही फलंदाजांकडे आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी ते करू शकतात. अष्टपैलू खेळाडू आहेत आणि बराच वेळा यशस्वी जोडी आपल्याला सर्वेरांच्या भूमिकेत पाहायला मिळते, जिथे नेहमीच अँकर रोल निभावला जातो अभिजितकडून. तर आक्रमक फटकेबाजी, आक्रमक आतिशी सुरुवात केली जाते अक्षयकडून. पहिल्या षटकात तशी सुरुवात म्हणता येणार नाही. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. सुरुवात काहीशी संतच म्हणेन, कारण नेहमी जयगणेश पानतोड संघ पहिल्या पावप्लेच्या षटकात किमान 20 किंवा त्यापेक्षा जास्त धावा जमवतोय. इथे अक्षयच्या बॅटने आलेला एक मोठा स्ट्रोक येतोय सी मार्शीच्या बाहेर. ह्यूज वन. षटकार डीजे. आपल्या आक्रमक खेळाने आपल्या संघाला चांगली स्टार्ट, चांगली सुरुवात करून देतो अक्षय आणि जणू काही हे शब्द त्याच्या कानावर पडलेत आणि त्याने षटकार लगावलाय. या षटकाराने आपण पाहिलं धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 19 धावा. पुढचा चेंडू आपण पाहतो. या चेंडूला वाईडिश लॉंग ऑफ दिशेला खेळून केला जात आहे. इथे छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि ही धाव घेताना विकेटची संभाव्यता होती, मात्र इथे विकेटचं पतन होत नाहीये. चेंडू यशरक्षाच्या हाती येत नाहीये. चांगली फेक मी म्हणेन क्षेत्ररक्षकाची. 2 धावांनी इथे धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21 धावा. षटकाचा विचार आपण केला तर एक षटक आणि 3 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे आणि एक महत्त्वपूर्ण स्वयंसेवक या मंडळाचे मेहबूब आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपूर्ण 3 नाईटने खूप चांगल्या स्वयंसेवकाची भूमिका निभावली. स्लोअर वन चेंडू, गती परिवर्तन. मात्र इथे पण पाहतोय काय घडतंय. गोलंदाजाला आपल्या फॉलोतून चेंडू काही फील्ड करता येत नाही, अडवता येत नाही आणि त्यामुळे इथे एक छोटी धाव चुकी सिंगल कंप्लीट केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या झालेली आहे 22 धावा. पहिल्या षटकात 12 धावा आल्यात. या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 10 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने 4 चेंडूंमध्ये, जिथे एक षटकार आणि काही एकेरी दुहेरी धावांचा समावेश आहे. त्यामुळे धावसंख्येचा आलेख वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येला चालना मिळते, धावसंख्या गतिमान होते, कारण धावफलक खालता ठेवला, एकेरी दुहेरी धावा घेतल्या, मोठे स्ट्रोक आले तर चांगली धावसंख्या बनू शकते. ही चांगली रणनीती या दोन्ही फलंदाजांची. लोअर फुल टच चेंडू आणि या चेंडूला भिरकवलंय अभिजितने. मिड विकेटच्या बाहेर येतोय अजून एक दर्जेदार षटकार डीजे. या षटकाराने निवड पाहिलं तर माझ्याकडे असलेली क्षमता मी नेहमीच सिद्ध करतो अशीच काही ग्वाही या फटक्याने देतोय तो म्हणजे अभिजित. या षटकाने निवड पाहिलं 28 धावा धावफलक लागल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ या दुसऱ्या षटकातील बाकी आहे.
कव्हर डोक्यावर चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे झेल होणं कठीण आहे. प्रयत्न खूप केला होता आर्य कुलपे. कौतुक करावं लागेल मित्रांनो, एफर्ट्सला दाद द्यावी लागेल. झेल कठीण आहे मात्र त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले गेले. 2 धावा इथे मिळतील. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 30 धावा. पहिल्या षटकात 12 धावा, दुसऱ्या षटकात 18 धावा. धावसंख्येचा आलाय उंचावताना आपल्याला पाहायला मिळतोय. 11 मिनिटं झालेली आहेत, याकडे लक्ष द्या मित्रांनो. 2 षटकं पूर्ण होण्यासाठी 11 मिनिटं लागलेली आहेत. आता 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचंय. जर 4 मिनिटांमध्ये तिसरं षटक पूर्ण झालं नाही तर आपल्या चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. गोलंदाजीसाठी पण पाहतोय ऋतुराज भाभी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज रुपेश भाभी यांचे सुपुत्र आपण पाहतोय. पिता पुत्र एकाच संघात खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि यंग टॅलेंटनी भरलेला संघ आपण पाहतोय. रुपेश भाभीच्या नेतृत्वाखाली आपण पाहतोय एक चांगल्या संघाची बांधणी केलेली आहे. एक चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि जेव्हा यंग जनरेशन सळसळत रक्त आपण पाहतो आणि यंग टॅलेंट एकत्र येतं त्यानंतर बऱ्याच वेळेला इतिहास घडताना देखील आपण पाहिलेत. असे बरेच संघ आहे अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये जे यंग टॅलेंटने भरलेले आहेत. त्यांनी खूप चांगली नावं कमवलेत, पारितोषिक कमवलेले आहेत. जसं BCC आगरसुरे संघ. इथे मात्र स्क्वेअर कटचा स्ट्रोक. इथे एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण होणार का? फेक किती अचूक आहे पाहायचंय. फेक तर अचूक आहे मात्र फलंदाज क्रीजमध्ये दाखल झालाय का? पंच सांगतायत फलंदाज क्रीज पासून दूरवर आणि फलंदाज रनरच्या स्वरूपात अक्षय बॅक टू द डगआउट. DJ क्यू आमचे लाडके सर्वांचे कॉमेंटेटर अंजुम भाभीचे हिरो आणि आमचे परममित्र सन्माननीय इम्रान दुखारी यांच्यावर आधारित हे गाणं आणि नवीन वर्षात अजून एक नवीन गाणं आपल्याला ऐकायला मिळेल. सुबोध येतोय फलंदाजीसाठी. गोलंदाज ऋतुराज येतोय. बॅटची कडा लागली आहे का? कारण ज्या पद्धतीने अपील केलं जात आहे एजंट टेकन फलंदाज सुबोध इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतोय. DJ
यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू, गतिपा भन्नाट वेगाने टाकला जातोय चेंडू आणि नवीन फलंदाजाला इथे आश्चर्याचा झटका दिला जातोय. नवीन फलंदाज रितेशला आपण पाहिलं. रितेश आलाय फलंदाजीसाठी. या चेंडूवरती कोणतीही धाव मिळत नाहीये. आतापर्यंत 2 विकेट इथे गमावल्यात आणि सर्व पडझड आपण पाहिलं ना तर अभिजित नॉनस्ट्राइक चेंडूवर उभा राहून पाहतोय. अभिजित विचार करत असेल की कधी मला संधी मिळते आणि होणारी पडझड माझ्या संघाची मी रोखतोय. स्विचचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, इथे झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक पुढे सहसाला. प्रेझेन्स ऑफ माइंड आपण पाहतोय. यश कांबळेला आपण पाहतोय. जोश आहे. ज्याप्रमाणे चिअरअप केलं जात आहे असं चिअरअप आपण पाहिलं तर बराच वेळेला लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडू दिवशी आपल्या गोलंदाजाला बॅक केलं जातं, आपल्या गोलंदाजाला सपोर्ट केला जातो, चिअरअप केलं जातं, संघावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. अप्रतिम गोलंदाजी यॉकनचा सुरेख चेंडू. या चेंडूवर एकदा पूर्ण होते, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार नाही. आणि का केला जाणार नाही? कारण याच षटकात आपण पाहिलं एक नाही तर 2 हादरे बसलेत. ते दबाव आहे हे आपल्याला स्पष्ट माहिती पडतं की या दबावामुळेच इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाही. धावसंख्या झालेली एकूण 33 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं वेगाने धावा आल्या, मात्र या षटकात धावांसाठी सुरू आहे तो म्हणजे संघर्ष. बघा या रजनी टुर्नामेंट मध्ये, या नाईट टुर्नामेंट मध्ये बरेच इतिहास आपण पाहिलेत. 5 चेंडूमध्ये 5 षटकार, 5 चेंडूमध्ये 5 विकेट, निर्धाव षटक आणि त्या 5 विकेट. अपील नक्कीच केलं जात आहे, मात्र अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास तितकासा पाहायला मिळत नाहीये. लेग बाईकच्या स्वरूपात तिथे एक धाव मिळाली, एकेरी धावेने षटकाची सांगता होते, एक कंजूस यशस्वी षटकाची सांगता होते असंच वर्णन करावं लागेल या षटकाचं. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकाकडे आपण पाहिलं. प्रथम फलंदाजी करणारा जय गणेश पानथवणे संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2 गडी बाद 34 धावा, 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटक 18 चेंडू, 18 चेंडूमध्ये 34 धावा झाल्यात. अजूनही एक षटक येणं बाकी आहे. या अंतिम षटकात पाहायचंय किती धावा जमवल्या जातात. चेंडू खूप काळ हवेत आहे, क्षेत्र चेंडूच्या खाली आणि इथे होतंय अजून एका विकेटचं पतन. अजून एक फलंदाज इथे बाद होतोय. डीजेला संधी. न्यू बॅटर ओमकारला आपण पाहतोय. रितेश देखील इथे बाद झाले. रितेश कडून एका चांगल्या खेळीची अपेक्षा होती, मात्र आपण पाहिलं आज कोणताही फलंदाज इथे टिकाव धरत नाहीये. चांगली सुरुवात केली होती म्हणेन मी ती म्हणजेच अक्षयने, मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर त्याची विकेट गमावल्यानंतर लागोपाठ झटके लागलेत. विकेटच्या विकेट गमावल्या गेल्यात, एकामागोमाग एक विकेट कालांतराने पडल्यामुळे इथे धावा येत नाहीयेत. न्यू बॅटर ओमकार आलाय स्ट्राईकवर. इथे स्ट्राईक रोटेट करण्यासाठी आपली विकेट बहाल केली ती म्हणजेच ओमकारने. डी
नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, आज अंतिम रजनी अंतिम नाईट आहे, त्यामुळे आता आजच्या नाईट मध्ये आम्ही कुणालाही गैरवाय करणार नाही. षटकांची संख्या कमी केली जाईल. नेक्स्ट मॅच पुढील सामना ओमसाई वर्सोली विरुद्ध बापदेव रांजणकर आणि इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी दोन्ही संघाने कर्णधार यायचे. नेक्स्ट मॅच बापदेव रांजणकर विरुद्ध ओमसाई वर्सोली. गोलंदाजीसाठी आलाय तो म्हणजेच आयुष साखरकर, आमचे गुरुवर्य, आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक सन्मान्य विकासदादा साखरकर यांचे सुपुत्र आपण पाहतोय आयुष साखरकर. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून खरंच खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल एक चांगला षटक इथे हाताळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय, जोरदार अपील करत आहे. मागील काही चेंडू पण पाहिले तर कमी वेगाचे, आणि जसं वडिलांचं नाव कळलं त्यानंतर एक वेगळा जोश, एक वेगळी शक्ती संचारास मी म्हणेन, आणि वेगवान चेंडू टाकला जातो आयुषकडून. ऐन तारुण्यात विकास दादांनी देखील खूप चांगला क्रिकेट खेळलंय, खूप चांगल्या संघांबरोबर चांगली कामगिरी केली आणि त्यांचा सुपुत्र देखील तशाच प्रकारची कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. इथे चांगला चेंडू आणि या चेंडू लगालेला फ्लॅट अँड फ्युरियस षटकार आपण पाहतोय. डीजेला संधी. जर चेंडू आला नसेल तर दुसरा चेंडू आपण घेऊ शकता मित्रांनो. नेक्स्ट मॅच पुढील सामना ओमसाई वर्सोली विरुद्ध बापदेव रांजणकर. इनिंग्स ब्रेक मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होणं आवश्यक आहे. जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झाले नाहीत तर षटकांची संख्या कमी केली जाईल, आणि एखाद्या संघाचा कर्णधार असेल आणि दुसऱ्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला नाणेफेक विजेता टॉस विनर म्हणून घोषित केलं जाईल. ओमसाई वर्सोली संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. धन्यवाद. वेळेतच ओमसाई वर्सोली संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. तर बापदेव रांजणकर संघाचा कर्णधार काही क्षणातच आपल्यापर्यंत इथे जोडला जाईल. इथे चांगला चेंडू, या चेंडूवरती आपण पाहिलं एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते, कारण चेंडू काही ऋषीच्या हाती येत नाही. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे फलंदाज आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात तिथे बाद झालाय, त्यामुळे 2 धावा इथे पूर्ण होतील. या 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झाले 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच जय गणेश पानथवणे संघाने जागृती थळ या संघासमोर. चला जय गणेश पानथवणे संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करायचंय. तर जागृती थळ संघ आपण एका रांगेत मैदानातून बाहेर यायचे आणि आपल्या सलमऱ्यांची जोडी मैदानात पाठवायची. दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आपण पाहतोय. सन्मान्य राजे नाईक यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचंय. कॅमेरामॅन आपण देखील या ठिकाणी लक्ष द्यायचंय. टॉस केला जातोय सन्मान्य राजन नाईक यांच्या शुभ हस्ते. एका बाजूला ओमसाई वर्सोली संघाचा कर्णधार, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ते म्हणजेच बापदेव रांजणकर संघाचा कर्णधार. स्पर्धेसाठी असलेल्या नियमांची माहिती लक्षात घ्या मित्रांनो. 4 षटकांचा सामना असेल, 1 षटक पॉवरप्लेचा असेल, ज्यामध्ये 2 क्षेत्ररक्षक सीमारेषा आपण ठेवू शकता. मैदानात प्रवेश करताना, मैदानातून बाहेर येताना क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने एका रांगेत मैदानात प्रवेश करायचा आहे. त्याच पद्धतीत मैदानातून बाहेर यायचंय. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. प्रत्येक नोबल फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. त्याचबरोबर कंपल्सरीच्या स्पर्धेचा नियम आहे, जर एखाद्या गोलंदाजाच्या गोलंदाजी शैली विवादास्पद आढळली, आक्षेपार्ह आढळली तर त्याला या स्पर्धेत पुढे गोलंदाजी करता येणार नाही, त्याला या स्पर्धेतून बाद केलं जाईल. पंचांशी कोणत्या प्रकारचा वाद घालायचा नाहीये. सर्व नियमांची माहिती करून घ्या आणि पुढे बसायला जागा आहे तिथूनच मैदानात प्रवेश करायचा आहे. जर कोणत्या संघाने एखाद्या नियमाचं पालन केलं नाही तर त्या संघाला योग्य ती पेनल्टी दिली जाईल. नाणेफेकीचा कौल केला गेलाय सन्माननीय राजन नाईक यांच्या शुभ हस्ते आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच बापदेव रांजणकर संघाच्या बाजूने. तर वळूया मैदानाकडे जिथे सेकंड इनिंगला सुरुवात होते. त्याचबरोबर दोन्ही संघाने पुढच्या हे देखील लक्षात घ्या, गोलंदाजी करणाऱ्या संघाने पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. जर पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण झाली नाहीत तर चौथ्या षटकात एक अतिरिक्त खेळाडू आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवावं लागेल. यानंतर आपण आवाज ऐकाल ते म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके, आमचे मित्र आणि त्याचबरोबर अंजुम भाभी यांचे हिरो सन्माननीय इम्रान दुखारी उर्फ भाईजान यांचा. ओव्हर टू यू सर.
थैंक यू सो मच। सलामी के बैटर हेलो चेक चेक हेलो हेलो थैंक यू। धन्यवाद सूरज सर, आपका भी तहे दिल से आभार व्यक्त करता हूं। और अभी अभी अपने आवाज सुने हमारे काबिल दोस्त सन्मान्य नीनाजी कदम सर। पहले सत्र का खेल समाप्त हो चुका। पहले सत्र में बल्लेबाजी करते हुए हमने देखा जय गणेश पांतौणे संघ टीम ने यहां पर पहले बल्लेबाजी करते हुए 42 रन बनाए 5 विकेटों के नुकसान पर और 43 रनों का टारगेट सेट किया है जीत के लिए जागृति थल टीम के सामने। तो जागृति टीम की सलामी की जोड़ी मैदान पर यश मंगेश कामले और उनका साथ देते हुए साई केदार साखरकर। पंद्रह मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य है। हम देख रहे हैं सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित नाइट टेनिस क्रिकेट की प्रतियोगिता। गेंदबाजी के लिए पहली जिम्मेदारी गेंदबाज अक्षय, एक ऑलराउंडर कैटेगरी के खिलाड़ी जय गणेश पांतौने टीम की जानिब से गेंदबाजी करने के लिए आते हुए ऑफिशियल अंपायर का ग्रीन सिग्नल, गेम इज ऑन, टाइम सेट किया जा रहा है। पंद्रह मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य। गेम इज ऑन, स्ट्राइक पे यश कामले, नॉन स्ट्राइक पे साई साखरकर। पहली गेंद डालने के लिए तैयार। पहली गेंद स्लोवर वन गेंद, यहां पर टप्पा गिरने के बाद थोड़ी सी स्लो हुई। बल्लेबाज ने पहले बल्ला घुमाया और फिर सीधा विकेट कीपर के दस्तानों में गेंद ट्रैवल होती हुई डॉट गेंद पहली यहां पर। इस बार शॉट किस्म की गेंद मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है, गेंद वन बाउंस सीमा रेखा के पार। इस बार आता है यश कामले के बल्ले से शानदार चौकार। इस चौके के साथ टीम का अकाउंट ओपन करते हुए बैटर यश कामले। पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर चौवा जरूर यहां पर आया। ऑफिशियल अंपायर विनोद जी पाटिल सर, शरद जी पाटिल सर, थर्ड अंपायर राजेश जी पाटिल सर। फिर से एक बार मिड ऑफ कवर क्षेत्र में खेल दिया है, स्वीपर कवर में फील्डर है, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश और उसमें लगभग कामयाब। अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल, अच्छी सूझबूझ यहां पर दोनों बैटर्स के द्वारा। इस दोनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 6 रन। पहला और प्रगति पर ड्रीम्स क्रिकेट डॉट इन के माध्यम से जो दर्शक हमसे जुड़े उन सभी दर्शकों का तहे दिल से स्वागत। उसी साथों साथ सूरज गुप्ता साउंड सिस्टम, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। शॉट की सबकी गेंद और इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार, षटकार। कैच बॉल आया है और इस छक्के के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर इंग्लैंड के गेंदबाज स्टुअर्ट ब्रॉड के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाने वाले खिलाड़ी और इंग्लैंड की रानी हेजल कीच इनसे शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे, जर्सी नंबर 12 स्कोर कार्ड पर आते हुए। आज हम देख रहे हैं मुरुड प्रीमियर लीग होने के बावजूद भी धनंजय मुंबईकर साहब, इनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए शुभकामनाएं आते हुए उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा। आज उनका मुरुड प्रीमियर लीग में व्यस्त होने के बावजूद भी हमें यहां पर ऑनलाइन कॉल कर मुबारकबाद देते हुए धनंजय मुंबईकर सर।
ओहो, फिर से एक बार शॉट किस्म की गेंद थी, आड़े बल्ले से खेलने का प्रयास कर रहे थे, इस बार चकमा खा गए सीधा विकेट कीपर के दस्तानों में। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है सर बतलाते हुए 12 रन। अच्छी बल्लेबाजी हो रही है जागृति थर्ड टीम के माध्यम से, क्योंकि ये पहला मैच आज की रात का। इस बार कवर के ऊपर से खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ में खेल दिया, फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन लेने की यहां पर अति घाई संकट हाथ नहीं। जिस तरह से अक्षय आउट हुए उसी तरह से यहां पर यश मंगेश कामले आउट होते हुए ठोक दो डीजे। शानदार बल्लेबाजी करते हुए रनआउट के रूप में बल्लेबाज आउट हुए। न्यू बैटर मैदान पर ललित श्रीरंगकुल पे। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज जय गणेश पांथोने टीम की जानिब से अभिजीत, और स्ट्राइक पर बल्लेबाज एसएस साई साखरकर। इस बार अच्छी गेंद, लाउड अपील, लाउड अपील, लाउड अपील, जरूर जय गणेश पांथोने टीम थोड़ा सा यहाँ पर सेलिब्रेशन करते हुए क्या डिसीजन होगा दोनों ऑफिशियल अंपायर्स के कम्युनिकेशन के बाद, क्या सेलिब्रेशन होगा। और यहां पर बल्लेबाज आउट। अंपायर डिसीजन सही, लास्ट डिसीजन, 8 से बल्लेबाज आउट होते हुए डीजे। तो इस बार न्यू बैटर मैदान पर प्रतीक मलाव, लगातार के दूसरी विकेट खोते हुए यहां पर जागृति थर्ड टीम एक रनआउट के रूप में। बल्लेबाज यश कामले आउट हुए, उसके बाद पहली गेंद के ऊपर अभिजीत की शानदार गेंदबाजी और पहली गेंद के ऊपर सफलता प्राप्त करते हुए अभिजीत गेंदबाज। स्कोर रुका हुआ सर बतलाते हुए 13 रन। महेश मात्रे सर हमारे गुणलेखा को काम को सरे अंजाम देते हुए घटक है इस सिद्धि विनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी के, और जरूर 2 दिन से हमें कोऑपरेट कर रहे हैं, सहकार्य कर रहे हैं। आज इस प्रतियोगिता की आखिरी नाइट, चौथी रात, और जरूर उनका मैं तेजी से आभार व्यक्त करूंगा। न्यू बैटर मैदान पर प्रतीक मलव, नॉन स्ट्राइक पे ललित श्रीरंगकुल पे। 17 गेंदे और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता है। आने वाली 17 गेंदें, 30 रनों की जरूरत, एक शानदार मैच। इस बार हवा में खेलने की कोशिश, मिड ऑफ के ऊपर से खेल दिया, स्वीपर कवर में फील्डर, हो थोड़े से फंबल, पर जब तक फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, तब तक दोनों बल्लेबाजों के पास खासा वक्त था। 2 रनों के साथ टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर। नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार स्कोर कार्ड पर आते हुए। अलीबाग तहसील की ये पहली
रजनी क्रिकेट की प्रतियोगिता सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल झीरा डोंगरी आयोजित, जिसमें ये 4-5 साथी सहकारी है। उन सभी का तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा, ग्रामस्थ का आभार व्यक्त करूंगा जो एक अच्छा आयोजन यहाँ पर किया है। इस बार बड़ा सुख, गेंद लॉन्ग ऑन के ऊपर से बाउंड्री लाइन के पार, प्रतीक मल्ला ब्रांडेड यूज एंड हैंडसम स्टैंड डिलीवर षटकार। मलाव यहां पर अपने बल्लेबाजी का जलवा दिखाते हुए टीम का टोटल स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 21 रन 21, जबकि अभिजीत गेंदबाजी करते हुए फुल टॉस गेंद फिर से एक बार मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, लगातार का ये दूसरा षटकार। डीजे मास्टर सूरज गेंदों पर 2 छक्के लगाए बैटर प्रतीक मलाव, एक अच्छे खिलाड़ी है जागृति थल। और महेश सर मैं कहना चाहूंगा, मेरी भी शुरुआत हमारे थल गांव की जागृति थल से शुरुआत हुई थी, जिसमें लेजेंडरी प्लेयर रुपेश भाभी, ऋषिकेश साखरकर, विकास साखरकर, इन और केदार साखरकर, प्रफुल्ल साखरकर, ऐसे एक पूरा साखरकर कंपनी। और यहाँ पर लगातार की 2 गेंदों पर पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर डबल और तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर भी छक्का लगाते हुए बैटर प्रतीक मलाव। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 27 रन। वॉलंटियर्स आप बाउंड्री लाइन के बाहर ही खड़े रहे प्लीज, क्योंकि आज इस प्रतियोगिता का आखिरी नाइट है और हमें फाइनल आज सुबह में कवर करनी है, क्योंकि कल 31 है। स्ट्राइक पे प्रतीक मलाव, लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद स्ट्राइक एंड पर कल के दिन हसनैन हनीफ कुरैशी ने 5 गेंदों पे 5 छक्के लगाए थे। ओहो, इस बार देखिए सम्मानपूर्वक खेल दिया है कवर पॉइंट की दिशा में। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 28 रन। आने वाली 13 गेंदे 15 रनों की आवश्यकता, 13 गेंदे 15 रनों की जरूरत है। 43 रनों का टारगेट सेट किया है जय गणेश पांतव ने टीम ने जागृति थल टीम के सामने। एक क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध हम देख रहे। सिद्धिविनायक क्रीड़ा मंडल जीरा डोंगरी आयोजित यह प्रतियोगिता, काफी शानदार आयोजन। इस बार डांसिंग डाउन, छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ सुभान अल्लाह, वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। टोटल स्कोर जा पहुंचा है 34 रन। जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। आने वाली 12 गेंदे 9 रनों की जरूरत। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रसन्न, प्रसन्न गेंदबाजी के लिए आते हुए प्रसन्न गेंदबाजी के लिए, जो सिद्धिविनायक झीरा टीम को जीतने के लिए 6 गेंदों में 7 रनों की आवश्यकता थी फकीरपाड़ा के मैदान पर। और वो डिपेंड किया था। इस बार देखिए, इस बार मेरी नजर लग गई। पहले सच कर्जबाजारी, उसमें उसना शेजारी, अकाउंट में पैसे कम और गूगल पे होता हुआ 9+4 आम तो अब घुटनियों के दाम। पर बल्लेबाज प्रतीक, टोटल स्कोर जा पहुंचा है 39 रन 39। फुल टॉस गेंद और ये विजयी फटका, गेंद सीमा पार, षटकार। जागृति थल
कॉन्ग्रेचुलेशन, हार्ड लक टीम। जय गणेश पांतव ने आपने इस प्रतियोगिता में पार्टिसिपेट किया, हमारा घटक बने। आपको आने वाली टूर्नामेंट के लिए विश यू ऑल द बेस्ट, क्योंकि प्रसन्न की गेंद के ऊपर जरूर बड़ा स्ट्रोक आया और विजयी छक्का लगाते हुए बैटर प्रतीक मलाव। और मैन ऑफ द मैच जिन्होंने इस प्रतियोगिता में शानदार बल्लेबाजी की, फील्डिंग की, वो खिलाड़ी है प्रतीक मलाव, प्लेयर ऑफ द मैच। इसके बाद होने वाला मुकाबला